नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर बघा आता वाजलेले सकाळचे 7 आणि माझ्या पोळ्या पण झालेले आहे आणि आईसाठी करते बघा एक ज्वारीची भाकर। आणि आज भाजी आम्ही शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे बघा। तर समोर तुम्हाला दाखवतेच। तर चला आम्ही कशी भाकर करते ते आता तुम्हाला दाखवते आज, कारण की फर्स्ट टाइम दाखवते तुम्हाला। तर चला। तर बघा माझ्या आत्ताच पोळ्या झाले त्याच्यामुळे ना मी कोळपटावरच करते। तर छान असं पीठ मळून घेतलं आणि आता खाली ना थोडंसं पीठ टाकते। मला अजून काही जास्त भाकरी जमत नाही बरं, फक्त तुम्हाला दाखवते आता। म्हणजे 1-2 करते म्हणा, मी जास्त नाही करत। आणि हप्त्यातून 2-3 वेळेस करते भाकरी मी। ऑलरेडी गॅस तापलेला आहे, आपला तवा तापलेला आहे बघा। ही सोपी पद्धत आहे कोळपटावर थापायची। ताटात कसं आहे एखाद्या वेळेस चिपकती, काही पण होतं आणि तुटून जाते, याच्यावर तसं होत नाही बरं। तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशी ट्राय करा, तुम्हाला येतच असेल म्हणा भाकरी। म्हणजे आता यांना येत नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा। तर बघा किती छान भाकरी केलेली मी। आता हिला ना तव्यावर टाकते एकदा। वाव, किती आणि मोठी बघा किती केली, कारण की आईला अशीच आवडते, त्यामुळे मी अशाच बनवून देत असते आईला। कारण की याला छान असा पापड येतो आणि खायला पण एकदम छान, म्हणजे अशी खमक लागते। पोळ्या झालेल्या आहे पण आईला भाकर केली, कारण की आईला ना भाकर आवडती आणि शेंगासोबत छान लागते भाकर। आता आम्ही पोळ्या केलेल्या आमच्यासाठी आणि आईसाठी एक भाकर टाकली। काही पोळ्या पण काही भाकर। त्याला ना असं सगळीकडून आहे ना पाणी लावून घेते बघा। तर बघा किती छान पाणी लावलं मी भाकरीला। तर खरं सांगा जमती की नाही मला भाकर, कमेंट करून नक्की सांगा तुम्ही। आणि इकडे बघा साईडला आहे ना मी तिखट पण काढून ठेवलेलं, तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते आता। तर बघा इकडे मी ना लाल मिरच्या घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं आणि आपलं बोजवार फूल। आणि इथं याच्यात टाकण्यासाठी बघा डाळ पण आणलेलं आहे। तुम्ही फुटाणे पण घालू शकता, पण मी घेतलेलं होतं मसाल्यामध्ये, तर माझ्याकडे आहे उपलब्ध, त्यामुळे मी टाकते। पहिले आता भाकर आपण बघा किती सुरेख कलर आलेला आहे त्या भाकरीला। आणि इकडे ना रात्री आम्ही ना भात केला होता, तो भात याला तर छान अशी फोडणी देईल मी। कोथिंबीर, टोमॅटो, मिरची आणि थोडंसं परवीन असं तिखट फोडणी देईल बघा त्याला। आणि इकडे बघा शेवग्याच्या शेंगा आहे ना छान अशा कापून घेतलेल्या आहे। आणि आजपासून ना आपला तर सकाळ ते संध्याकाळ पूर्ण रुटीन तुम्हाला मी शेअर करेन। आणि 9ला आपला ब्लॉग नक्की पडेल, तर जाऊन नक्की बघत जा। तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर बघा तव्यावरच छान अशी भाजून घेतलेली मी भाकर, आणि किती छान भाजलेली बघा। तर झाली आपली भाकर। आता आहे ना लगेच तिखट भाजून घेते भाजीचं। पहिले खोबरं टाकते,
तर बघा छान असा मसाला भाजून घेतलेला आहे, कापून तिखट काढलेलं. आणि इथे बघा गॅसवर कढई ठेवलेली, इकडे तेल टाकलं गरम होण्यासाठी. आणि साईडला इकडे चहा ठेवलेली बघा. आणि त्यात चहाचा टाईम पण झालेला आहे. 2-3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या, मसाल्यात दळायला पण टाकायच्या. थोडा कढीपत्ता आणि थोडंसं जिरं, थोडीशी हळद. आणि आता आपण कापून घेतल्या शेंगा त्याच्यात टाकून घेऊ. त्यानंतर भाजी वगैरे करून घेतली आणि बाकीचं आवरून लगेच कपडे वगैरे धुवून घेतले बघा. आणि कपडे वाळत घातले. बाहेर छान असं ऊन आलेलं होतं, त्यामुळे ना लवकरच कपडे धुवून टाकले आज. कारण की नंतर ते ना तर वाळतच नाही, कारण की आपल्या ग्रिलवरती ना तर ऊनच येत नाही बिलकुल. त्यामुळे मी कपडे धुवून वगैरे वाळू घातले. आणि इकडे बघा आईचं काय चालू आहे, तर आई इकडे छान असा मारुतीला हार करताय बघा, रुटीच्या फुलाचा. कोणी रुई पण म्हणतं ना, कोणी रुटी म्हणतं. तर तुमच्या इकडे याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा किती छान मध्ये असं गुलाबाचं फूल घातलेलं आहे आईनी. आणि शिव मॅडमचं बघा इकडे कसा खेळ चालू आहे. तर सकाळपासून उठलेली बरं ती. इकडे बघ शिव इकडे बघ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा आज आहे श्रीरामनवमी, तर सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही कुठे जाणार आहे, तर आम्ही आज जाणार आहे रामाच्या मंदिरात, आहे नाही, त्यांचा बड्डे साजरा करायला जाणार आहे. तर शिव पण जाणार आहे आमच्यासोबत. आणि तिथून आल्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मग क्लासला. तर समोर व्हिडिओ नक्की बघा. घरातले सगळे काम वगैरे आवरून मी, शिवची मावशी, आई आणि आईची मैत्रीण, आम्ही 4-5 जणी निघालो होतो बघा राम मंदिरात. तर ती आमच्यापासून खूप दूर आहे, तरी बजरंग चौकाच्या समोर आझाद चौकात आहे बघा ते. तर ज्यांना माहीत आहे तर त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे, ज्यांना माहीत नाही त्याला मी ॲड्रेस नक्कीच पाठवेल तुम्हाला. कमेंट करा मला, तुम्ही जाऊन नक्की या. तिथून खूप छान मंदिर आहे ते. आणि पेट्रोलची खूप टंचाई चालू असल्यामुळे ना तर रिक्षावाल्यांनी पण एवढं भाडं वाढून घेतलेलं आहे ना खूप. जिथं 10 लागत होते तिथं आता 30 रुपये लागतात, जिथं 20 लागत होते तिथं 50 रुपये लागतात. म्हणजे बघा किती बदललेलं आहे. तर आलो बघा आम्ही इकडे मंदिराजवळ. तर तुम्ही इकडे बघू शकता किती गर्दी आहे. आणि ह्या गर्दीमुळेच पोलीस संरक्षणचा बंदोबस्त केलेली बघा. इथे पूर्ण दूरून पोलीस संरक्षणला थांबलेले बघा. आणि मध्ये आल्याच्यानंतर बघा किती गर्दी आहे इथे, खूप गर्दी. आणि इकडे बघा किती छान असं आहे ना, श्रीरामाचं आहे ना वेशभूषा धारण करून आहे ना, तर एक काका इथे उभं होते बघा. तर सगळ्यांना हे बघून एवढं भारी वाटलं ना खूप. मग सगळ्यांनी त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे घेतले, आईनी त्यांनी पण घेतले आणि आम्ही पण घेतले. तर बघा किती छान वाटतंय त्यांना बघून, प्रत्यक्षात श्रीराम उभे असं वाटतंय तिथे. चला आता तुम्हाला मधलं दाखवते बघा. मी मध्ये खूप छान असं राम लक्ष्मण सीताच्या मूर्ती बघा मी पहिले जाऊन बघितलेलं आहे. आणि आता तुम्हाला पण दाखवते. खूप छान असं बघा इकडे. आणि केवढं असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तिथे. आणि गर्दी तर बघा केवढी होती, खूप गर्दी होती. नेहमी एवढी नसती, कमी असतं, पण आज रामनवमी असल्यामुळे ना खूप गर्दी होती. सकाळपासूनच एवढी गर्दी होती बघा. आणि इथे खूप छान असे देवाचे भजन वगैरे लावलेले होते. आणि तिथे जाऊन ना एवढं भारी वाटलं, मनाला एवढं प्रसन्न वाटलं ना खूप. आणि तिथे गेल्या शिवला एवढी तहान लागली ना, तिची पाण्याची बॉटल आम्ही सोबतच घेऊन गेलो होतो बघा. तर मग तिथे आम्ही तिला पाणी वगैरे दिलं. आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते आता समोर जवळून बघा ना किती छान दिसत आहे. तर असं वाटतंय ना साक्षात राम सीता लक्ष्मण उभेच आहे तिथे. तर एवढं भारी वाटलं ना, खूप भारी. आईला आणि त्यांना तर तिथून निघावंच वाटत नव्हतं. तर बघा ना कशा छोटेशा खिडकीमधून परत देवाचं दर्शन घेत आहे. तर तिथे ना जास्त कोणाला थांबू देत नव्हते. त्यामुळे ना आम्हाला त्यांनी बाहेर साईडला उभं राहायचं सांगितलं होतं. आणि आई त्यामध्येच होत्या. आणि इकडे बघा शिव तो पूर्ण मंदिर व्यवस्थित बघून घेते, आपण कुठे आलो आहे काय नाही.
आणि एवढं छान दर्शन घेते ते तुम्हाला समोर दाखवते आता. थोडं बाहेर आल्याच्या नंतर बघा इकडे प्रसादाचे स्टॉल लावलेले होते. म्हणजे ते ना त्यांच्यातर्फे वाटत होते बघा. गोड प्रसादाला काय म्हणता तुम्ही कमेंट करून सांगा. त्याला गोड फुटाणे म्हणता का काय म्हणता. तर आम्हाला पण दिले तर आम्ही बघा कसं दाखवतोय तुम्हाला. त्यानंतर आहे ना साईडला आहे ना तर छान असं बालाजीचं मंदिर आहे बघा. तुम्हाला दाखवते. मध्ये बालाजी, गणपती बाप्पा आणि देवीचे बघा. बघितलं का मग शिव कशी दर्शन घेते ते देवाचं. घरी पण तशीच घेते आणि बाहेर गेल्याच्यानंतर पण छान असं दर्शन घेते बघा. तिथेच मी थोडंसं ना तिला चालवायचा प्रयत्न करत होते. म्हणलं आपण येईलच आता देवाच्या मंदिरात, तर तिथूनच आपण तिची ना आजपासून चालू करू सुरुवात. तर शिवला 8 महिने कंप्लीट झाले बघा. ते आम्ही थोडंसं बसलो, प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो बघा घरी. आणि तिथे ना ज्यूस पण होते ज्यूस होतं बघा थंड पिण्यासाठी. आणि ते फ्रीमध्ये होतं, म्हणजे त्यांच्यातर्फे वाटप होतं बघा. तर आम्ही पण थोडं पिलं आणि मग निघालो घरी. तर इकडे बघा सगळीकडं म्हणजे 5-5 मिनटाच्या अंतरावर आहे ना तर पोलीस उभे होते बघा. आणि माझं काय चालू होतं इथं शिवसोबत मस्त चालू होते बघा. तर बघा आलो आम्ही आत्ताच घरी. आता आम्हाला जायचं आहे क्लासला, कारण की आता वाजलेलं बघा 1:30. खूप उशीर झाला आज आम्हाला जायला क्लासला. तुम्हाला इकडे बघा शिवच्या मस्त दाखवते बघा तशा मस्त करते इकडे. आणि आई पण आज आता लवकर येईल घरी, त्यामुळे शिवला आहे ना आता आई सांभाळणार आहे. आणि आम्ही चाललो क्लासला. चलो आई मग बाय शिव. बाय शिव. बाय मला शिव. बाय टाटा. बाय मला म्हणते जाय. चाललो आम्ही. टाटा. बाय पिल्लू. तर चाललो आता आम्ही क्लासला. हा तर आलो बघा मी क्लासमध्ये. आणि क्लासमध्ये गेले ना तर तिथे प्रॅक्टिस चालू होती. तर मॅडमने आम्हाला ना आज न्यू स्टाईलची हेअरस्टाईल शिकवली बघा. न्यू स्टाईलची हेअरस्टाईल किती वेगळं आहे. हेअरस्टाईल शिकवली बघा न्यू. तर तीच मी बघत होते. त्या सांगत होत्या की अशी करायची तशी करायची. त्यांचं बघून घेतलं. आणि आता ही जी तुम्हाला दिसती ना तर ही मी स्वतः केली. मी स्वतः ही हेअरस्टाईल बनवली. तर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला तर खूप आवडली. असून घरी आल्याच नंतर इकडे आई बघा काय करत होत्या. तर आईचं चालू होतं शिवची अशी मस्त मालिश करत होत्या त्या. कारण की माहिती का तिला उष्णता खूप आहे. मलाच खूप उष्णता येतात, तिला राहिलंच नॅचरल आहे. तर आई ना तिला मस्त अशी नारळाच्या तेलाने ना मालिश करत आहे. तिला मालिश एवढी आवडते ना खूप. नंतर लगेच दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर बघा आता वाजलेले सायंकाळचे 7:30. आणि आज आमचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर इकडे बघा आज केलेली आम्ही दह्याची कढी. दही वापरून केली बघा कढी. आणि इकडे बघा तेला मिठात केलेल्या आहे शेवग्याच्या शेंगा बघा. आणि इकडे ज्वारीच्या भाकरी मीच टाकल्या बघा आणि पोळ्या. तर असा मेनू आहे बघा आमचा आजचा. आणि तर मग चला कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. इकडे भांडे वगैरे घासून झालेले आहे आणि किचन वाटा पण पूर्ण क्लीन करून झालेला आहे आपला. तर आता 8-8:30 वाजता आम्ही करू जेवण. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.